पुरणपोळीसाठी पीठ कसं मळावं ते तर मी तुम्हाला दाखवलंच आहे. आता मी तुम्हाला पुरणपोळीही त्या पिठापासून बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी त्या पिठातलाच एक छोटासा गोळा घेऊन त्याची मी गोल पारी बनवून घेतली आहे आणि ह्या पारीमध्ये आपल्याला मावेल तितकं पुरण बसून घ्यायचे आणि याचं तोंड बंद करून आपल्याला याचं चाडं बनवून घ्यायचं आणि ह्याची आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची. पुरणपोळी इतकी छान अशी मऊसूत बनते, तुम्ही बघालच. आता हे हळूवारपणे आपल्याला पुरणपोळी लाटताना कधीही हलक्या हाताने लाटावी, जेणेकरून ती फाटत नाही. एकसारखी अशी ती आपल्याला संपूर्ण बाजूने लाटायची आहे, जेणेकरून ती मस्त अशी टम्म फुगते. तर आता पीठ टाकून दोन्ही बाजूंनी मी सारखी अशी पोळी लाटून घेणार आहे. नंतर ती आपल्याला दोन्ही साईडने चांगली लालसर रंगावर तूप लावून भाजून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की पुरणपोळी बनवून बघा, तुमची पुरणपोळी छान बनेल ह्याची मी 100% आपल्याला गॅरंटी देते. आता आपण ही पुरणपोळी भाजून घेणार आहोत. एक साईडने भाजल्यानंतर तिला मी पलटून घेऊन थोडंसं तूप लावून घेणार आहे. दोन्ही साईडने अशीच आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघालच पुरणपोळी आपली छान अशी टम्म फुगते. मस्त अशी पुरणपोळी फुगण्यास इथे सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. छान अशी पुरणपोळी आपली इथे बनवून तयार आहे. दोन्ही साईडने मी अशीच लालसर ती भाजून घेणार आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास माझ्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. पोळी बनवून तयार आहे.